ठेवता नाही नाही असं ठेव असंच ठेव. नमस्कार. सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज आत्ताच फारुक सांगितलं त्या पद्धतीनं एक काही प्रेस कॉन्फरन्स नव्हे, गेले नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून तुमच्यात आमच्यात संवाद नव्हता. तो संवाद साधण्यासाठी आज या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचे सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. थोडंसं अण्णाभाऊ साठेंचा जयंतीचा कार्यक्रमाची ज्योत थोडीशी उशीर आली, त्यामुळे आम्हाला याला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज गेले 7-8 महिने झाले कराड नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून अनेक जिल्हा परिषदची आचारसंहिता असेल, विधान परिषदेची असेल, असे आधीमध्ये थोडंसं इंटरप्शन होतं, कामांचं पण थोडंसं हे चाललं होतं. थोड्याशा गेल्या 5 वर्षांमध्ये प्रशासकीय राजवट चालू होती. त्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीमध्ये बॉडी नव्हती, त्यामुळं आपल्या इथल्या ज्या काय प्रथा परंपरा ज्या आहेत, प्रशासकीय असतील, आपल्या नगरपालिका असतील, त्या नवीन अधिकाऱ्यांना थोडं समजायला थोडासा वेळ गेला. 4-5 महिने त्यांनाही द्यावे लागले आणि ते गरजेचं पण होतं. त्यामुळे थोडंसं असं व्हिडिओ सुरळीत बसेपर्यंत आता कामकाज चालू झाले चांगल्या पद्धतीनं. काही दिवसापासून थोडंसं प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्या माध्यमातून मला असं वाटतंय प्रशासकीय कालावधीमध्ये झालेल्या ज्या चुका आहेत, निश्चितपणे जी चूक आहे ती चूकच आहे. आम्ही त्या चुकीचं कधीही समर्थन करू शकत नाही. योग्य ती कारवाई संबंधित जे चुका झाल्या असतील त्याच्यावर 100% होणार. त्याबद्दल कुठली तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही. शेवट हा जनतेचा पैसा आहे आणि प्रशासकीय कालावधीमध्ये जरी चुका झाल्या असल्या तरी त्या निश्चितपणे या बॉडीला ते अधिकार आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे. परंतु या माध्यमातून म्हणजे प्रशासन काळामध्ये जे काय चुका झाल्या त्याचं ढग तयार करून सध्याच्या बॉडीच्या बद्दल संभ्रमावस्था निर्माण करायचं असं काहीतरी एक नियोजन दिसतंय. त्यामुळं हा विषय मी आता या ठिकाणी क्लिअर करतोय की सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसतं की बाबा ह्या चुका झालेल्या ह्या प्रशासन कालावधीतल्या आहेत, ह्या सध्याच्या बॉडीच्या कालावधीतल्या आहेत. सध्याच्या बॉडीच्या कालावधीमध्ये चुका झाल्या असं जरूर आम्हाला म्हणण्यात त्या, परंतु ह्या चुका प्रशासन कालावधीत आहे आणि त्याचं चुकीला चूक म्हणलंच पाहिजे, त्याबद्दल आमचं काय हे नाही. पण एक संभ्रम अवस्था सर्वसामान्य कराडकर नागरिकांच्या मनामध्ये जी निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यासाठी आम्ही हा खुलासा देतोय. आता घनकचरा व्यवस्थापनाचा जो विषय आपण या सगळ्या ठिकाणी चर्चेला जो आला, तो घनकचरा व्यवस्थापनाचं जी सध्या जी कंपनी जी आहे, एजन्सी आहे, एक 2-2.5 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रशासन कालावधीमध्ये आलेली आहे. आज प्रशासकाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेची असेल, प्रशासनाची असेल, स्वच्छ सर्वेक्षणाची असेल, संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखादी रूम जळमटलेली असते आणि ती जळमटलेली रूम स्वच्छ करून पुन्हा वापरायची, हा जो प्रकार आहे तो आता आमच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये काही ज्या चुका झाल्या किंवा अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा पूर्णपणे म्हणजे बोजवारा ओढलेला आहे. परंतु ह्या कंडिशनमध्ये आता आम्ही ते हातात घेतलेलं आहे. त्या कालावधीमध्ये मग आता फारुक सांगितलं की घनकचरा व्यवस्थापनावर बोलत असताना ती कंपनी कुणाची आहे हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं कोणी कुणावर बोट ठेवायचं हा फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. मला त्याबद्दल अधिक खोलात जायचं नाही. परंतु ज्यांचे प्रतिनिधित्व म्हणून काम करणारे त्यांनीच जर त्याबद्दल जर अलिगेशन करत असतील तर तो हास्यास्पद असा विषय आहे. राहिला विषय दुसरा, तर त्याबाबत आमचे काय प्रयत्न चालू आहे. म्हणजे आता मी फक्त इथं आरोप म्हणता येणार मला, आरोप करण्याचा माझा स्वभाव नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. परंतु आमची अकाउंटेबिलिटी काय आहे, आम्ही काय करणार आहोत हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे.
कारण नुसतं त्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं म्हणण्यापेक्षा आपण काय करतोय, गावांना आज आपल्याला विश्वास ठेवलाय, गावांना आज बॉडीला निवडून दिले, तर त्या दृष्टिकोनातून आज घनकचरा व्यवस्थापनाच्या बायोमालिकचं तर टेंडर निघालेलं आहे. त्याबरोबर गॅसिफायर म्हणून परवा आपल्या इथं अजेंडावर सब्जेक्ट एक मंजूर झालेला आहे. 1000 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये ओला असू दे सुका असू दे हा कचरा पूर्णपणे बर्न होतो आणि 1 टनामागं 7-8 किलोची फक्त फ्लाय ॲश त्यामध्ये निर्माण होते. त्या फ्लाय ॲश निर्माण होत असताना त्या फ्लाय ॲश पासून आपण ब्रिक्स करू शकतो, इतर ते सिमेंटची बाकडी वगैरे त्या टाईपमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. आणि हा गॅसिफायरमुळं जो कचऱ्यांचे ढीग लागतात हा प्रश्न बऱ्यापैकी संपणार आहे. आता सुरुवातीला 3 कोटीची 3 टनाची गॅसिफायरची मशीन्स आपल्याला येत्या. त्याबरोबर ते सक्सेस झाल्यानंतर आणखीन दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढच्या शिल्लक राहिलेल्या कचऱ्यासाठी आपण पुन्हा गॅसिफायर आणतोय. आपण फ्युअल पॅलेट नावाचा एक प्रकार आहे, त्या फ्युअल पॅलेटच्या ह्याच्यामध्ये आपण होतोय. CBG म्हणून एक जो प्रोजेक्ट आहे ज्याला अंतरिम स्वरूपाचं असतं, मोठ्या प्रमाणात असतं प्रोजेक्ट. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये आता आपण गोळेश्वरचा कचरा उचलतोय, गोळेश्वरच्या कचऱ्याचं आपण विलगीकरण करतोय, त्याची प्रक्रिया करतोय. तसे इतरही ग्रामपंचायतीचे कचरा आपण त्या ठिकाणी उचलून आपण तो विलगीकरणाचा CBG म्हणून जो प्रोजेक्ट आहे त्याचा DPR आपल्या बनवायचा चाललाय. मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर काम चालू आहे त्याचं, तो आपण हे करतोय, जेणेकरून येणाऱ्या 50 वर्षाचा काळ विचारात घेता आपल्याला कराड शहराच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालित करायचा आहे. ह्या प्रोजेक्टवर अंतिम स्वरूपाचं काम चालू आहे. कुठलाही प्रोजेक्ट करत असताना तूप खाल्लं की लगेच रूप येत असतं. आताशी आम्हाला बॉडी म्हणजे 2 आचारसंहिता, त्यात SIRचं काम चालू आहे, त्यात जनगणनेचं काम चालू आहे. संपूर्ण स्टाफ नगरपालिकेचा 80% स्टाफ हा या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये गुंतलेला आहे. तरीही आम्ही यातून म्हणजे अत्यल्प अशा स्टाफमध्ये आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे. आज काही प्रश्न निर्माण जुने झाले, मी आता सांगितलंच तुम्हाला. दुसरा एक महत्वाचा विषय आहे की आमदार निधीचा प्रस्ताव किंवा आमदार निधी आलेला नगरपालिका वापरत नाही असा काही ठिकाणी आरोप केला गेला. म्हणजे तुम्हाला आमदारांचे पैसे वापरायचे नाहीत का? तर एक गोष्ट आमची भूमिका यामध्ये स्पष्ट भूमिका आहे की कराड नगरपालिकेच्या विकासामध्ये जे कोण मदत करतील, जे कोण या विकासा काम आणण्यासाठी सहकार्य करतील, त्या सर्वांचं कराड नगरपालिका स्वागत करेल. आमचा उद्देश हा नेहमी संकुचित कधीच नव्हता. याच्या अगोदरही जे कामं आली त्या कामांना ठराव देण्याचं, त्या कामांना जे सहकार्य करण्याची भूमिका आहे ती आमची नेहमीच राहिलेली आहे. आणि याच्या अगोदरच आमदार साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की कराड शहराच्या विकासाचं त्यांनी निधी आणल्याबद्दल. परंतु कोणी असं दाखवत असेल म्हणजे कोणाला तरी कोणाच्या गुडमुख मध्ये जायचं म्हणून जर कोण काही जर एक वेळ प्रयत्न करत असेल तर मला निश्चितपणे खात्री आहे की ज्यांच्या गुडमुख मध्ये जायचं आहे त्यांना सुद्धा हे आवडणार नाही. कारण तुम्ही एक साधी सिंपल गोष्ट आहे की आता विरोधाला विरोध करायचं हा जो दृष्टिकोन आहे, अण्णाभाऊ साठे, दलित इतर, नगरोत्थान हे 24-25, 25-26, 26-27 काम अजून जायचे आहेत. तर यामध्ये काही आमदार साहेबांची अशी कामे यामध्ये प्रस्तावित झाली, मंजूर झालेली आहे. त्यामधले त्यांनी जे आरोप केलेत, अण्णाभाऊ साठेच्या हेडमधले जवळपास 4 कोटीच्या कामांची टेंडर प्रोसेस अजून व्हायची. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अण्णाभाऊ साठेच्या जवळपास 4 कोटी इतक्या रकमेच्या कामांची टेंडर प्रोसेस अजून वर्क इन प्रोग्रेस अजून एक चालू आहे. एक ओपन झाले, दुसरं ओपन व्हायचं आहे. महानिधी कुणी थांबवला? हा प्रोसेस मधला भाग आहे. ह्याच्या अगोदर जे त्यांचे निधी आले, जे प्रोसेस झाल्या, आमचे आले, आमचे प्रोसेस झाल्या, यामध्ये
माझं म्हणजे जाहीरपणे मी सांगतो या ठिकाणी आणि जबाबदारीने सांगतो की एक आता हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या एका कामाला किती टेंडर आले आणि काय आले काय, त्यांच्या स्वतःच्या लोकांनी ही टेंडर प्रोसेस पुढे अपडेट करू नका हे सांगितल्यामुळं नगरपालिकेचं प्रशासन थांबलेलं आहे. मी जबाबदारीने सांगतोय. म्हणजे तुम्हीच तुमची कामं थांबवणार आणि नगरपालिकेच्या प्रशासनावर कशासाठी तुम्ही हे करताय? म्हणजे चूक तुम्ही करायची आणि आरोप मात्र पुढच्यावर करायचे. तुमची कामं तुम्ही थांबवायची. करा नगरपालिकेनं तुमची कुठली कामं थांबवली जरूर सांगा. आज रस्त्यांची जी कामं आहेत मग त्यांची असतील आम्ही आणलेली असतील, ही बीपीसीएलच्या गॅसलाईन मुळे आज सुरुवातीला ज्यावेळेला बीपीसीएलनं आमच्याकडे प्रस्ताव सादर केला तर बीपीसीएलचा प्रस्ताव असा होता की संपूर्ण गावामध्ये गॅसलाईन होणार आहे आणि संपूर्ण गावाच्या रस्त्यांची खुदाई होणार आहे दोन्ही बाजूनं. आज हे जी 23-24 जवळपास एक 17-18 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं आपली झालेली आहेत. आज ही कामं होत असताना चांगले केलेले कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते, चांगले केलेले डांबरी रस्ते हे खुदाई होणार आहे. हे जी फार मोठी आम्हाला सुद्धा खंत आहे, जनतेचा पैसा आहे. आता 2 वर्ष झाले रस्ते करून, पण केंद्रीय धोरण असल्यामुळं बीपीसीएलचं त्याला पर्याय नाही. मग त्यावेळेला जनरल मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरलं की जोपर्यंत गॅसलाईनचं काम होत नाही तोपर्यंत रस्त्यांची कामं करायची नाहीत. हे सर्वानुमते ठरलं आणि हे ठरलं असताना पुन्हा एकदा ह्यांना जाग कधी आली? सर्वसाधारण एक प्रोटोकॉल असा आहे शासनाचा की 7 जूनला मृग नक्षत्र चालू होतं आणि मृग चालू झाला की लांबरीकरणाची कामे, रस्त्यांची कामे बंद करावीत, करू नयेत, असा एक प्रोटोकॉल आहे. आणि हे जुलै महिन्यात जागे झाले की आमचे रस्ते झाले नाहीत म्हणून. त्या नगरपालिकेचा बॉडी अस्तित्वात येऊन 7 ते 8 महिने झाले, आपण काय करत होता हा माझा प्रश्न आहे त्यांना. प्रत्येकानं आपापल्या कामाला फॉलोअप दिला पाहिजे. आज आम्ही आमच्या कामाला फॉलोअप देतो, आमचे सर्व सन्माननीय सदस्य प्रत्येकाच्या आपापल्या कामाला फॉलोअप देता. मग तुम्ही 7 ते 8 महिने काय केलं? मग त्यावेळेला जर तुम्हाला आढावण्याची भूमिका होती स्पष्ट, मी जबाबदारीने सांगतो कुणीही कुणाचं काम थांबवलेलं नाही. कराड नगरपालिकेची ती परंपरा नाही. याचं अत्यंत उदाहरण सांगतो. कालची झालेली जनरल मीटिंग माझ्याकडं त्याचे हा अजेंडा प्लास्टिक होता, हा अजेंडा सर्वप्रथम हे त्यांचे ह्याच्यावरचे 111 आणि अजेंड्यावरचे 3 असे 114च्या आसपास विषय आम्ही एकमतानं मंजूर केलेत. हे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांचे कालच्या मीटिंग मध्ये मंजूर केलेले विषय आहेत. आमचं राजकारण जर असं असतं तर तुमचे विषय अजेंड्यावर आले असते का? हे कालच्या मीटिंगचे विषय आहेत, जे 28 तारखेचे झालेल्या, त्यांचे 111 आणि अजेंड्यावरचे 2-3 विषय, असे विषय आम्ही स्वतःहून मोठ्या मनानं मंजूर केले. आमच्याही सदस्यांचे 10 विषय घेतले होते आम्ही. म्हणजे जेवढे सत्ताधारी सदस्यांचे विषय घेतले तेवढे विरोधी पार्टीच्या सदस्यांचे विषय घेतले. म्हणजे हे का सांगत नाही तुम्ही? त्याबरोबर बहुमत आमचं आहे. मागासवर्गीय समिती गठीत केली, त्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती गठीत केली, त्यामध्ये बाल संरक्षण समिती गठीत केली, त्यामध्ये जैवविविधतेची समिती गठीत केली. त्यामध्ये आमची मेजॉरिटी आहे. आम्हाला बहुमतानं आम्ही त्यामध्ये सगळे सदस्य आमचे जातात, सगळे सदस्य जातात. तरी सुद्धा कामकाजामध्ये विरोधकांनाही समाविष्ट केलं. ही आमची तर चांगली लोकसभा असावा म्हणून या ठिकाणी मागासवर्गीय समितीमध्ये 3 सदस्य त्यांचे घेतले. आज वृक्ष बाल संरक्षण समितीमध्ये 4 प्रभागामध्ये 4 महिला सदस्य त्यांच्या अध्यक्ष केल्या.
वृक्ष प्राधिकरण मध्ये 2 सदस्य त्यांचे घेतले, जैवविविधतेमध्ये 1 सदस्य घेतला. म्हणजे आम्ही तुम्हाला कामकाजामध्ये सुद्धा समाविष्ट करतोय. 5 मध्ये 1 घेतलं, 5 मध्ये 1 हा 1 सदस्य घेतला. म्हणजे तुमची 113 ते 114 कामं तुमची मंजूर केली मीटिंग मध्ये. तुम्हाला विविध समित्यामध्ये समाविष्ट करून घेतलं, तरी तुम्ही अशी भूमिका जर ठेवत असला तरी ती अयोग्य भूमिका आहे. तुम्हीच तुमची कामं थांबवायची आणि सत्ताधाऱ्यांच्यावर बेफाम आरोप करायचा, पालिकाच्या प्रशासनावर आरोप करायचा की तुम्ही आमची कामं थांबवता. तर निश्चितपणे हे चूक आहे. हे आपल्या निदर्शनास येणं हे गरजेचं होतं. कारण त्या कराड नगरपालिकेला एक वेगळी परंपरा आहे, एक वारसा आहे. आणि यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय पिढी साहेब असतील, यांनी सभागृह कसं चालावं, सभागृहाची परंपरा काय आहे, सभ्यता काय आहे, सभाशास्त्र काय आहे, हे दाखवून दिले, महाराष्ट्राला दाखवून दिले. आज इतर नगरपालिकेची परिस्थिती पाहता, परवाच्या 28 तारखेच्या मीटिंगची एकंदर परिस्थिती बघून अतिशय दुःख झालं आम्हाला. त्याचं कारण आपल्या कोणाच्या लक्षात आलं का नाही आलं हे आम्हाला माहित नाही, पण ते एक्सप्लेनेशन मी करतो. या नगरपालिकेची ती जनरल सभा होती. त्या सभेला काहीतरी परंपरा आहे, पावित्र्य आहे, गांभीर्य आहे त्यामध्ये. त्या सभागृहामध्ये आज सभागृह चालवत असताना सभा कोणाची असते? सभा लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची असते, सदस्यांची असते, सन्मानित सदस्यांची असते आणि प्रशासनाबरोबर असते. आज ही सभा होत असताना बाहेरचे कार्यकर्ते तुम्हाला कशासाठी घेऊन यायची गरज आहे? बाहेरचे 100 कार्यकर्ते तुम्ही गोळा करता, प्रेक्षकालीत बसवण्याचं तुमचं नियोजन होतं. तुमचं नियोजन सभा उधळायचं होतं, या नगरपालिकेला गालबोट लावायचं नियोजन होतं, भांडणं मारामाऱ्या करायचं तुमचं नियोजन होतं. मी जो निर्णय घेतला वरची प्रेक्षक गॅलरी बंद करण्याचा निर्णय, त्याचं कारणच असं होतं की सभेत गोंधळ घालायचा, माणसं जमवून आणायची आणि या नगरपालिकेला बट्टा लावायचं काम करायचं, या शहराला डाग लावायचं काम करायचं. अशा पद्धतीचा जो झालेला प्रयत्न आहे, ह्याच्या अगोदरच्या कराड नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही झाला नव्हता. असा हा प्रयत्न झालेला आहे. आणि निश्चितपणे कराडकरांनी जी नोंद घेतली पाहिजे. आपण आज लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, आपण नोंद घेतली पाहिजे की या सभागृहामध्ये जर प्रकार होत असले, आज मी तो निर्णय घेतला म्हणून ते टळलं, परंतु अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून गोंधळ घालण्याचा जो एक प्रयत्न जे संसदेत चालले तुम्हाला इथं करायचंय का? संसदेत चालले तुम्हाला इथं करायचंय का? म्हणजे या कराड शहरातला एक सुसंस्कृतपणा जो दिलाय, चव्हाण साहेबांनी दिलाय, पिढी साहेबांनी दिलाय, त्याला डाग लावायचा आणि एक वेगळी विचारधारा तुम्हाला इथं आणायची आहे. निश्चितपणे त्यांनी घातलेला जो गोंधळ होता आणि त्यांचा जो प्लॅनिंग होतं, हे निश्चितपणे निषेधाचंच काम आहे. आज